आज आपण उकडलेल्या बटाट्याची चटणी कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया। इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहे, 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहे व कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे। फोडणीला देण्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने व लसूण 2-3 पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। या पद्धतीने उकडलेले बटाटे बारीक चिरून घ्यायचे आहे। चला फोडणीची तयारी करू। इथे आपण 2 वरगळे तेल टाकून घेणार आहोत कढईमध्ये। यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला टाकायचा आहे। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेली हिरवी मिरची, धने, लसूण, आलं याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे मिश्रण हिरव्या मिरचीचं टाकून घेतल्यानंतर चांगलं परतू घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। चवीनुसार मीठ, हळद टाकून घ्यायची व पुन्हा एकदा चांगलं परतवायचं आहे। हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले बटाटे टाकायचे। बटाटे टाकून घेतल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं। ही चटणी तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता। वरतून कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे। 5-10 मिनटं बारीक गॅसवर वाफेवर होऊन द्यायची आहे। आपली बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही मसाला डोसा पोळी सोबत देखील खाऊ शकता। चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।